नमस्कार. आधुनिक भारताच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने कलाटणी देणाऱ्या या विशेष सखोल विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने आपल्या देशाचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलून टाकला. तो विषय म्हणजे 1991चे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण म्हणजेच LPG सुधारणा. स्पर्धा परीक्षांची, विशेषतः पूर्व आणि मुख्य परीक्षांची तयारी करताना हा केवळ अर्थशास्त्राचा एक कोरडा धडा नसून तो आजच्या आधुनिक भारताच्या उभारणीचा पाया आहे. त्यामुळे हे समजून घेणं अत्यंत रंजक ठरणार आहे. आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं काय पाहणार आहोत? तर सुरुवातीला 1991चं ऐतिहासिक वळण, त्यानंतर आलेली आर्थिक आणि वित्तीय भरभराट, त्याचे झालेले सामाजिक परिणाम आणि शहरीकरण, तसेच शेती आणि कृषी क्षेत्रातील निर्माण झालेलं संकट, आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि संतुलित विश्लेषण आपण बघणार आहोत. उत्तराची तार्किक मांडणी करण्यासाठी हीच नेमकी रूपरेषा आपल्याला उपयोगी पडणार आहे. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया. 1991चं ऐतिहासिक वळण. या प्रचंड मोठ्या बदलाची खरंच गरज होती का? आणि त्याआधी आपली अर्थव्यवस्था नेमकी कशी होती हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता 1991च्या आधीचा भारत जर आठवून बघा, सगळीकडे लायसन्स राज किंवा परवाना राजचा दबदबा होता. म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी बंदिस्त व्यवस्था होती जिथे सरकारचे अतिशय कडक निर्बंध असायचे. खाजगी उद्योजकांना एखादी साधी गोष्ट बनवायची असली तरी त्यासाठी सरकारची परवानगी लागायची. काय बनवायचं आणि किती प्रमाणात बनवायचं हे सगळं सरकारच ठरवत असे. एका अशा अत्यंत नियंत्रित अर्थव्यवस्थेकडून थेट मुक्त बाजारपेठेकडे जाणं ही काही साधी गोष्ट नव्हती. पण मग अचानक हे सगळं बदलावं का लागलं? कोणी स्वतःहून तर आनंदाने हा एवढा मोठा बदल केला नसेल, तर त्यामागे खूप मोठं आणि गंभीर कारण होतं. ते म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट्स किंवा व्यवहार तुलाचं भयंकर संकट. आपल्याकडे आयात केलेल्या वस्तूंचे पैसे चुकवण्यासाठी जे परकीय चलन लागतं ते अक्षरशः संपत आलं होतं. देश जवळजवळ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता आणि याच अभूतपूर्व संकटामुळे ती जुनी बंदिस्त व्यवस्था मोडून काढण्याशिवाय भारतासमोर दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. आता ह्या संकटातून मार्ग काढल्यानंतर अर्थव्यवस्थेने जी झेप घेतली आणि जी आर्थिक भरभराट झाली तो आपला दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे. जुन्या आणि नव्या अर्थव्यवस्थेतील फरक इथे स्पष्ट जाणवतो. फक्त 3.5%. जरा विचार करा, सुधारणांच्या आधी आपला आर्थिक विकास दर याच एका आकड्याभोवती वर्षानुवर्षे रेंगाळत होता. ही गती इतकी संथ होती की त्यावेळी जगभरात याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं उपहासाने म्हटलं जायचं. पण 1991 नंतर खऱ्या अर्थाने चमत्कार झाला. 3.5% अडकलेला आपला GDP थेट 8 ते 9% जाऊन पोचला, विशेषतः 2000च्या दशकाच्या मध्यावर. हा फक्त आकड्यांचा खेळ नव्हता. अर्थव्यवस्थेने आपली कासवाची गती सोडून जागतिक स्तरावर अक्षरशः रॉकेटसारखी उसळी घेतली होती. अर्थात हा वेगवान विकास काही आपोआप झाला नाही. त्यासाठी काही जाचक कायदे मुळापासून बदलावे लागले. परकीय चलनाच्या नियमनासाठी असलेला अतिशय कडक असा फेरा कायदा रद्द करून त्या जागी फेमा हा अधिक लवचिक कायदा आणला गेला. फेराने परदेशी भांडवलाचा प्रवाह रोखून धरला होता, पण फेमाने भारताची दारं परकीय थेट गुंतवणूक आणि परकीय संस्थात्मक गुंतवणुकीसाठी सटाड उघडी केली. हे एक अत्यंत धाडसी पाऊल होतं. याच काळात खऱ्या अर्थाने परवाना राज मोडीत निघालं आणि औद्योगिक निर्बंध कमी झाले. याचा सर्वात मोठा फायदा जर कोणाला झाला असेल तर तो सेवा क्षेत्राला. IT आणि BPO क्षेत्राची अशी काही लाट आली की भारत चक्क जगाचं कार्यालय बनलं. याचवेळी गुंतवणूकदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी 1992मध्ये सेबीला वैधानिक दर्जा दिला गेला. शिवाय HDFC आणि ICICI सारख्या नव्या दमाच्या खाजगी बँकांनी प्रवेश केल्यामुळे सामान्य ग्राहकांचा बँकिंगचा अनुभवच पूर्णपणे बदलून गेला. अर्थव्यवस्थेत प्रचंड पैसा तर आला, पण त्याचा समाजावर नक्की काय परिणाम झाला? या संपत्तीचं वाटप कसं झालं आणि शहरीकरण कसं बदललं हे समजून घेणं मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. या बदलांचे खूप संमिश्र असे सामाजिक परिणाम पाहायला मिळाले. एका बाजूला तेंडुलकर समितीच्या आकडेवारीनुसार 2004 नंतर देशातील गरिबी अतिशय झपाट्याने कमी झाली. शिवाय एक असा शक्तिशाली मध्यमवर्ग उदयाला आला ज्याच्या हातात खर्च करण्यासाठी पैसा होता. पण दुसऱ्या बाजूला औद्योगिकरणामुळे लोक एवढ्या वेगाने शहरांकडे धावू लागले की हे सगळं शहरीकरण पूर्णपणे अनियोजित राहिलं.
आणि साहजिकच आज आपल्या शहरांच्या पायाभूत सुविधांवर जो प्रचंड ताण दिसतोय त्याची पाळेमुळं इथेच रोडली गेली. इथेच एक अत्यंत कळीचा आणि विरोधाभासी मुद्दा समोर येतो, तो म्हणजे गिनी गुणांक. हा गुणांक संपत्तीतील असमानता मोजतो. देशाचा जीडीपी वेगाने वाढत होता हे नक्कीच खरं होतं, पण सोबतच हा गिनी गुणांकही वरच्या दिशेने जात होता. थोडक्यात सांगायचं तर संपत्ती निर्माण होत होती, पण श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत होते. समाजातील विषमता मात्र वाढतच गेली. आता याच विषमतेचा फटका ज्या क्षेत्राला सर्वाधिक बसला त्या कृषी क्षेत्राकडे वळूया. राज्यसेवा परीक्षांसाठी तर या घटकाचं विश्लेषण अतिशय कळीचं आहे. अर्थव्यवस्थेच्या प्राधान्यक्रमात किती मोठा बदल झाला हे बघण्यासारखं आहे. 1991च्या सुमारास आपल्या अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा जवळपास 30% इतका मोठा होता. पण उद्योग आणि सेवा क्षेत्र जसजसे फोफावत गेले तसतसा कृषी क्षेत्राचा वाटा घसरत गेला आणि आज तो केवळ 15%च्या आसपास येऊन थांबला आहे. हे संकट अचानक कसं उभं राहिलं? त्याची एक पूर्ण साखळीच आहे. उदारीकरणामुळे एकीकडे बाजारपेठा खुल्या झाल्या, पण त्याचवेळी शासनाकडून मिळणाऱ्या कृषी अनुदानांमध्ये कपात केली गेली. याचा थेट परिणाम असा झाला की बियाणे आणि खतांसारख्या आवश्यक घटकांच्या किमती वाढल्या. उत्पादन खर्चात झालेली ही भरमसाठ वाढ सामान्य शेतकऱ्याला न पेलवणारी होती आणि इथूनच खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रातील भीषण संकटाला सुरुवात झाली. अर्थात नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात. याच उदारीकरणाने काही नव्या आणि चांगल्या संधी निर्माण केल्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुल्या झाल्यामुळे महाराष्ट्रातील द्राक्ष आणि कांद्यासारखी नगदी पिके घेणाऱ्या अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांना निर्यातीच्या अतिशय फायदेशीर संधी मिळाल्या. त्यामुळे या धोरणाचे फायदे आणि तोटे दोन्हीचा समतोल राखणं विश्लेषणासाठी आवश्यक आहे. चला तर मग आता या सर्व गोष्टींची सांगड घालून आपण परीक्षेच्या दृष्टीने एक सखोल आणि महत्त्वपूर्ण विश्लेषण करूया, जेणेकरून एक परिपूर्ण निष्कर्ष काढता येईल. 600 अब्ज डॉलर्स. आज भारताचा परकीय चलनाचा साठा या ऐतिहासिक शिखरावर जाऊन पोहोचला आहे. जो देश 1991 मध्ये फक्त काही आठवडे पुरेल एवढ्याच परकीय चलनासह दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता, त्या देशासाठी हे आर्थिक सार्वभौमत्वाचं एक अतिशय अभिमानास्पद आणि विजयी शिखर आहे, यात कोणतीही शंका नाही. पण उत्तम उत्तराची मांडणी करताना आपल्याला एक अचूक समतोल साधावा लागतो. एका बाजूला सकारात्मक परिणाम आहेत, तर दुसऱ्या बाजूला गंभीर आव्हाने. देशाला उच्च विकास दर मिळाला, पण तो काही प्रमाणात रोजगारविहीन राहिला. भारत G20 आणि ब्रिक्सच्या माध्यमातून जागतिक पटलावर शक्तिशाली बनला, पण सोबतच 2008च्या जागतिक संकटासारख्या धक्क्यांना बळी पडण्याची शक्यताही वाढली. ग्राहकांना बाजारात उत्तम पर्याय मिळाले, पण समाजात चंगळवादही वाढला. हे दोन्ही पैलू मांडल्याशिवाय विश्लेषण पूर्ण होत नाही. ह्या सुधारणांचं तटस्थ मूल्यमापन करताना टीकाकारांचा दृष्टिकोनही आपण विचारात घ्यायला हवा. अनेक तज्ज्ञ असं परखड मत मांडतात की ह्या विकासाच्या प्रवासात आरोग्य आणि शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मानवी विकासाच्या क्षेत्रांकडे मात्र दुर्लक्ष झालं आणि म्हणूनच आपल्याला काही काळ अशा रोजगारविहीन वाढीच्या किंवा जॉबलेस ग्रोथच्या टप्प्यांचा सामना करावा लागला, जिथे जीडीपी तर वेगाने वाढला, पण देशातील तरुणांसाठी पुरेशा नोकऱ्या मात्र निर्माण होऊ शकल्या नाहीत. आणि म्हणूनच शेवटी एक अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. 1991च्या आर्थिक उदारीकरणाने नक्कीच आपली अर्थव्यवस्था वाचवली, प्रचंड संपत्ती निर्माण केली आणि जगाच्या नकाशावर भारताला एक ओळख दिली. पण ही निर्माण झालेली संपत्ती खरोखरच समाजातील रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलीये का? सर्वसमावेशक वाढ किंवा अंत्योदय साध्य करण्याचं हेच तर खरं आव्हान आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे बदल आवश्यकच होते, पण आता विकासाचे हे फायदे तळागाळापर्यंत कसे पोहोचवता येतील याचा विचार होणं गरजेचं आहे. याच महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.